नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि आजची सगळ्यात मोठी बातमी। वाल्मिक कराडला बीड जिल्हा सत्र न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये कराडचा सहभाग आहे की नाही हे तपासण्यासाठी कोर्टाने कोठडी सुनावली आहे। दरम्यान संतोष देशमुख अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीला अडथळा ठरली आणि म्हणून त्यांची हत्या केल्याची माहिती CIDने कोर्टाला दिली आहे। अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीला अडथळा ठरले म्हणून हत्या CID। खंडणीला अडथळा ठरल्याने देशमुखांची हत्या केल्याचा CIDचा दावा। अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी घुलेला आव्हान दिलं होतं CID। अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना परळी कार्यालयात बोलावून कराडने 2 कोटी खंडणीची मागणी केली। खंडणी न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली। संतोष देशमुखांची अपहरण आणि हत्येची घटना होत असताना कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचं कॉल रेकॉर्डमध्ये दिसतं। कराड आणि इतर आरोपींना एकत्र बसवून गुन्ह्याचा तपास करायचा आहे। या गुन्ह्यात इतर आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे। हत्येच्या दिवशी कराडनं देशमुखांना धमकी दिलेली SIT। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी। हत्येच्या आधी आणि नंतर 2 वेळा फोनवरून तिन्ही आरोपींमध्ये संभाषण झाल्याची SITची कोर्टात माहिती। वाल्मिक कराडनं खंडणी मागितली नसती तर हत्या झाली नसती SIT। खंडणी मागणं आणि 6 तारखेच्या भांडणाचा संबंध आहे SITचं युक्तिवादादरम्यान वक्तव्य। हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि विष्णू चाटेमध्ये फोनवरून संभाषण SIT। तिघांमध्ये 3:20 ते 3:30 पर्यंत फोनवरून संभाषण SITची कोर्टात माहिती। 10 मिनिटं फोनवरून काय संभाषण झालं याचा तपासायचा आहे। देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं SITचं कोर्टात वक्तव्य। 3:15 वाजेच्या दरम्यान संतोष देशमुखांचं अपहरण झालं SITची माहिती। हत्येच्या दिवशी कराडनं देशमुखांना धमकी दिलेली SITची माहिती। आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली, युक्तिवादादरम्यान SITची माहिती। हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार SITची कोर्टात माहिती। कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टात सादर। कराडवर मकोका का लावला याच्यासाठी गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून सादर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी संघटित गुन्हेगारीतून पोलिसांकडून पुरावे सादर। कृष्ण आंधळे फरार, त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का ते तपासायचं आहे SITचं म्हणणं। आरोपी कराड, घुले, चाटेमध्ये काय संबंध आहे ते तपासायचं आहे सरकारी वकील। घुले, चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली ते तपासायचं आहे सरकारी वकिलांचं युक्तिवादादरम्यान वक्तव्य। कराडची परदेशात काही संपत्ती आहे ते तपासायचं आहे सरकारी वकील। कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही, कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही, कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचाही कराडच्या वकिलांचा दावा। कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद। फक्त 2 कॉलवर वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलं का असा सवाल कोर्टानं युक्तिवादादरम्यान सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांना केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या आधारे आरोपी बनवलं का असा सवालही कोर्टानं विचारला। आज 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। त्यांनी 10 दिवसाची PCR मागितली होती, त्यावर एक कोर्टानं दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून 22 तारखेपर्यंत PCR देण्यात आलेली। पुढे काय आता पुढे 22 तारखेपर्यंत तपास होईल। 22 नंतर पुन्हा हजर केल्यानंतर पुन्हा कळेल की काय तपास झालाय, कशा पद्धतीचं काय झालं त्याच्या पद्धतीचं। एक 10 मुद्दे आहेत त्याच्यावर त्यांनी की 10 मुद्द्यावर त्यांनी एक PCR मागितलेला होता। ते कोर्टानं आता कुठल्या मुद्द्यावर दिला तो विषय नाही, पण 22 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले।